पालकांनो, 4 ते 10 वर्षाच्या मुलांशी आपण बोलायला शिकूया. खूप मजेदार वाटतंय ना तुम्हाला हे शीर्षक? पण खरंच मुलांशी बोलताना आपल्याला खूप गोष्टींचं भान ठेवावं लागतं. आता तुम्ही म्हणाल की 4 वर्षापासूनच का? अगदी मोठ्या माणसांशी बोलताना सुद्धा हे भान ठेवायलाच हवं. अगदी बरोबर आहे. पण 3 ते 4 वर्षाचं मूल म्हणजे साधारणपणे आता भाषा शिकायला तयारी झालेली असते आणि तुम्ही काय बोलता, कोणत्या प्रसंगी कसे व्यक्त होता, तर हे मूल अगदी छान निरीक्षण करत असतं आणि म्हणून हे भान आपल्याला ठेवायला हवं. आपण मुलांच्या बाबतीमध्ये ऑर्डर करणं, आज्ञा करणं हे कमी करूयात का? हे कर, ते आण, तिकडे ठेव, इकडून उचल, ह्याच्याऐवजी हे जरा करतेस का? हे उचलून ठेवतोस का प्लीज? ते जरा देतेस का हातात? असं जर म्हटलं तर मुलांना देखील बोलावं कसं हे कळायला लागतं. आपण धमक्या देणं सोडूनच देऊयात, कारण धमक्या पोकळ असतात हे मुलांनासुद्धा कळतं. आपण असं म्हणतो, हे जर केलं नाहीस तर ते घेऊन देणार नाही किंवा जेवायला देणार नाही. आणि जर मुलाने असं म्हटलं की ठीक आहे, नको दिवस जेवायला, तर आपली काही उरत नाही. त्यापेक्षा धमक्या देणं हे कमीत कमी करता येईल. तिसरं म्हणजे आपण अटी घालत असतो. या अटी घालताना आपण कशा अटी घालूयात की ठीक आहे, तुम्ही खेळणार, पसारा होणार, मान्य आहे, पण हे आपलं घर आहे, हे छान ठेवायला हवं की नाही, म्हणून आपण हे घर जरा आवरून ठेवूयात. ही उषा आपण दोघं मिळून आवरूयात. मुलांना जर काही त्यांनी प्रोग्रॅम ठरवला असेल आणि तो आपल्या दृष्टीने सोयीचा नसेल तर तो अजिबात करायचा नाही असं न म्हणता, हा आपण उद्या करूयात का, किंवा आजच्या सकाळच्या ऐवजी संध्याकाळी करूयात का, असं करता येईल का, अशा प्रकारचे पर्याय जर आपण मुलांच्या समोर ठेवले तर थोडासा विचार केला जातोय. अगदीच काही आपल्याला नाही म्हटलं जात नाही आहे. मला ठाऊक आहे की मुलं हट्ट करणार, मुलं वाद घालणार, पण किमान आपल्या बोलण्याला थोडंसं महत्त्व दिलं जात आहे किंवा गोष्टी अशा पद्धतीने सोडवल्या जाऊ शकतात. पर्याय आपल्याला तपासून पाहता येतात. याची सवय मुलांना लहानपणापासून लावायला हवी. आपण मुलांना विशेषणंसुद्धा नको देऊयात. मूर्ख आहेस, बावळट आहेस, बेअक्कल आहे, तुला डोकं नाही, तुला एवढंही जमत नाही. हे बघा, हे सगळं मुलांना म्हटल्यामुळे त्यांनासुद्धा मान अपमान असतो, त्यांनासुद्धा वाईट वाटतं. कल्पना करा की तुमचा कोणीतरी अपमान केला तर काय होईल? सगळ्यात पहिल्यांदा आपण गप्प बसू, नाहीतर वाद घालू. आपण नाराज होऊ, नाहीतर आपला आत्मविश्वास गमावून बसू. आपल्याला राग येईल किंवा आपल्याला अपराधी वाटेल. आपल्याला वाटेल की हे लोक मला बोलू देत नाहीत किंवा मला समजून घेत नाहीत. आणि शेवटी असं वाटेल की आरोपीच्या पिंजऱ्यात मला उभं केलं जातं, मी कुणाला आवडत नाही. पालकांनो, आपला राग, आपला मान, आपला आदर, आपल्या अपेक्षा, आपले विचार, आपली मतं, आपल्या भावना जितक्या महत्त्वाच्या आहेत त्याच आपण जर मुलांच्या बाजूनेही विचार केला तर मला असं वाटतं की मुलांशी बोलणं शिकण्याची किती गरज आहे. कारण आपल्याला जे हवं आहे ना, ते आपल्यापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे. आपल्या तोंडून, आपल्या मुखातून जे शब्द निघणार आहेत त्याचंच अनुकरण, तोच विचार, तोच दृष्टिकोन आपण कळत नकळत मुलांना देत असतो. त्यामुळे आपण खरंच मुलांशी बोलायला शिकूयात. धन्यवाद.